नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ म्हणजे कुठलंही जनरल रीडिंग नाहीये, कुठलीही भविष्यवाणी नाहीये, तर रमलशास्त्रावर आधारित एक कर्मा रीडिंग आहे. म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला कर्मवाचन असं म्हणूयात. तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर हा अवेअरनेस आणि मार्गदर्शनासाठी आहे. नुसतंच जनरल रीडिंग किंवा जनरल प्रेडिक्शन करण्यापेक्षा या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कर्मांचं विश्लेषण करणार आहोत. नुसतीच भविष्यवाणी ऐकून किंवा पुढे काय होणार आहे हे ऐकून घेण्यापेक्षा आपण आपले कर्म समजून घेऊ. आत्ता आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतायत, ज्या काही घटना घडतायत, त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे हे समजून घेऊ. अवेअरनेस आणि जाणीव हीच बदलाची पहिली पायरी असते. कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते. तर कर्म म्हणजे अनुभवातून शिकण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती. जोपर्यंत तुम्ही ती परिस्थिती, तो अनुभव व्यवस्थित शिकून घेत नाही, व्यवस्थित समजून घेत नाही, तोपर्यंत तो अनुभव तुमच्या समोर पुन्हा पुन्हा येऊन उभा राहतो. यालाच कार्मिक लूप किंवा कार्मिक सायकल असं म्हटलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची या महिन्यातली ओव्हरऑल एनर्जी कशी असणार आहे. तुमचे भूतकाळातील कर्माचे पॅटर्न्स म्हणजेच पास्ट पॅटर्न्स कसे दिसत आहेत. तुमची सध्याची सिच्युएशन कशी आहे, कुठले कर्म सध्याला ऍक्टिव्हेट आहे. यामुळे तुम्हाला कोणकोणते एक्सपिरियन्स बघायला मिळतील, कोणकोणते अनुभव तुम्हाला पाहायला मिळू शकतात, कोणकोणत्या सिच्युएशन्सला तुम्हाला फेस करावं लागू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशन्समध्ये, त्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला कसं रिॲक्ट व्हायचंय, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, तुम्ही काय केलं की हे कर्माचे पॅटर्न्स ब्रेक होऊ शकतील. या सगळ्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात करणार आहे. हे सगळं मी तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे. एकदा आपलं कर्म आपल्याला समजलं, आपल्याला त्याची जाणीव झाली की हळूहळू ते डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. कर्माची सायकल, कर्माचा लूप ब्रेक व्हायला सुरुवात होतो आणि मग ऑटोमॅटिकलीच आपण आपल्या डेस्टिनीशी अलाइन होतो आणि स्पिरिच्युअल अवेकनिंगकडे पुढचा प्रवास आपला सुरू होतो आणि तेच आपल्या आयुष्याचं अल्टिमेट गोल असतं. हे आपल्या कर्माचं विश्लेषण म्हणजे कुठलंही इन्स्टंट मॅजिक किंवा 2 मिनिटात काम करणारा उपाय वगैरे असं काही नाहीये, परंतु लाईफ चेंजिंग मात्र जरूर आहे. इथे सांगितलेलं मार्गदर्शन, हा गायडन्स जर तुम्ही नीट समजून व्यवस्थितपणे फॉलो केलात तर पुढील 6 ते 8 महिन्यात किंवा वर्षभरात तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल दिसून येईल. आत्ताचे म्हणजेच 2026च्या सुरुवातीचे तुम्ही आणि 2027 मधले तुम्ही, यात जमीन आसमानाचा फरक असेल. तर सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला. सगळ्यात आधी आपण बघूयात की या फेब्रुवारी महिन्यात वृश्चिक राशीची ओव्हरऑल एनर्जी कशी असेल. फेब्रुवारी हा महिना वृश्चिक राशीसाठी अंतर्मुख करणारा, थोडासा तीव्र आणि थोडा इमोशनली हेवी असेल. बाहेरून तुम्ही अगदी स्ट्रॉंग आणि कंपोज दिसाल, परंतु आतून मात्र एक भावनांचा महासागर कोसळलेला असेल. काही गोष्टी तुम्ही खूप सिरियसली घ्याल. सगळ्याच गोष्टी स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवायची जी तुमची सवय आहे त्याची टेस्ट या महिन्यात होणार आहे. कर्म आपल्याला सांगते की सगळ्या गोष्टीवर कंट्रोल करायची गरज नसते, तर काही गोष्टी सोडून दिल्या तरी चालतात. आता बघूयात की तुमचे पास्ट पॅटर्न्स कसे दिसत आहेत. भूतकाळात तुमच्यासाठी सिक्युरिटी म्हणजेच कंट्रोल अशी भावना तयार झाली, असा समज तुमच्यामध्ये निर्माण झालाय. पैसे, रिसोर्सेस किंवा इमोशनल अटॅचमेंट्स या सगळ्यांवरच तुमचा खूप कंट्रोल राहिलाय आणि त्याचमुळे पैशांशी जोडलेले आणि सुरक्षिततेशी म्हणजेच सेफ्टीशी जोडलेले कर्म, जुने पॅटर्न्स इथे दिसून येत आहेत. फॉर एक्झाम्पल, कोणावरही विश्वास ठेवण्याच्या आधी तुम्ही खूप वेळा त्याची टेस्ट करून बघता, लगेच कोणावर विश्वास ठेवत नाही. पैशाच्या बाबतीतही सगळे कंट्रोल माझ्याच हातात असले पाहिजेत अशी तुमची वृत्ती तयार झालेली आहे. आता प्रेझेंट सिच्युएशन मध्ये काय चाललंय, कोणते कर्म ऍक्टिव्हेट होत आहे ते आपण बघूयात. तर सध्या तुमच्या आतमध्ये एक संघर्ष चालू आहे. एक भाग म्हणतोय की सगळे कंट्रोल सोडून दे आणि दुसरा भाग म्हणतोय की नाही, सगळं पकडून ठेव, सगळं तुझ्याच कंट्रोलमध्ये असलं पाहिजे, तुझ्याच हातात असलं पाहिजे.
उदाहरण घ्यायचं झालं तर एखादं आपलं नातं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की या नात्यामध्ये अजून एकमेकांबद्दल विश्वास, एकमेकांबद्दलचं ट्रस्ट वाढलं पाहिजे. परंतु दुसरं मन त्याच वेळेला सांगते की जुने अनुभव आपल्या पाठीशी जे आहेत त्यावरनं हे नातं सोडून दिलेलं बरं. आणि हाच टप्पा वृश्चिक राशीच्या लोकांना आतून बदल घडवायला भाग पाडतो. या सगळ्या पास्ट पॅटर्न्समुळे, या सगळ्या लाईफ पॅटर्न्समुळे आता तुम्हाला काय काय अनुभव येऊ शकतील, तर काही गोष्टी अचानकपणे तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जातील. उदाहरणार्थ, काही ठिकाणाहून तुम्हाला जर पैसे येणार असतील, एखादी ठराविक वेळ दिली असेल, तर त्या वेळेला पैसे येणारच नाहीत. किंवा एखाद्या व्यक्तीने हे असं वागावं अशी अपेक्षा जर तुम्ही केली असेल, तर ती व्यक्ती त्या अपेक्षेप्रमाणे वागणारच नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटायला लागेल की अरे आता ह्या गोष्टी माझ्या कंट्रोलच्या बाहेर चालल्या आहेत, आणि त्यामुळे तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल, एक प्रकारचं इरिटेशन तुमच्या मनात येईल. आणि इथेच तुमच्या टेस्टची सुरुवात होतीये. इथे कर्म तुमची परीक्षा घेत आहे आणि बघतंय की आता तरी तुम्ही काही गोष्टी सोडून देताय की परत सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करायला जाताय. हा कर्माचा संकेत आहे की परिस्थिती तुम्हाला शिकवतीये सगळ्या गोष्टी तुमच्या हातात नसतात, काही गोष्टी सोडून द्यायला शिका. मग अशी परिस्थिती जर तुमच्या समोर आली, अशी सिच्युएशन जर तुमच्या समोर आली, तर तुम्हाला कसं रिॲक्ट व्हायचंय? तर रागाने किंवा संशयाने त्या गोष्टीवर, त्या सिच्युएशनवर रिॲक्ट व्हायचं नाहीये, तर शांतपणे तुम्हाला ती गोष्ट फक्त ऑब्झर्व करायची आहे. तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये, तुमच्या रुटीन लाईफमध्ये तुम्हाला काय काय अनुभव येऊ शकतील, तर दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या अडथळ्यांचा अनुभव तुम्हाला येईल. लोक वेळेवर रिस्पॉन्ड करणार नाहीत. एखाद्याने जर तुम्हाला फोन करायचं प्रॉमिस केलं असेल की मी तुला या वेळेला फोन करीन, तर ती व्यक्ती फोन करणारच नाही. किंवा एखाद्याने तुम्हाला जर अपॉइंटमेंट दिली असेल, एखादं टायमिंग फिक्स केलं असेल, तर ते अपॉइंटमेंट कॅन्सल होईल, ती व्यक्ती त्या वेळेला तिथे हजर राहणारच नाही. असे छोटे छोटे अनुभव तुम्हाला या काळात येतील. हे सगळे अडथळे तुम्हाला पेशन्स शिकवण्यासाठी येत आहेत. मग अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट व्हायचंय, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, तर ताबडतोब कुठल्याही गोष्टीचं कन्क्लुजन काढत बसू नका. प्रत्येक डिले म्हणजे रिजेक्शनच असतं असं काही नाहीये. तुमच्यासाठी या महिन्याचा स्पिरिच्युअल लेसन असा आहे की काही गोष्टी सोडून देणं म्हणजे हरणं असं नाहीये. तर जेव्हा तुम्ही कंट्रोल थोडासा सैल करता, तेव्हा आयुष्य जास्त मोकळं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकावर विश्वास ठेवणं ही कमजोरी नाहीये, तर तो एक धैर्याचा भाग आहे. सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातात ठेवण्यापेक्षा योग्य ठिकाणी सोडून देणं शिकणं हेच आपल्या वाढीचं, आपल्या ग्रोथचं लक्षण आहे. आजचे हे मार्गदर्शन, आजचा हा गायडन्स जर तुम्ही व्यवस्थित मनापासून फॉलो केलात, तर जुने कर्माचे पॅटर्न्स हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल आणि या कर्माच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. आजचे हे कार्मिक रीडिंग आणि मार्गदर्शन जर तुम्हाला आवडले असेल, तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.